नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी सोनम वांगचुक यांच्या संदर्भातली. वांगचुक यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केलेला आहे अशी माहिती आता समजतेय. संसद भवनाजवळ मागण्या मांडण्याची संधी द्या असं वांगचुक यांनी म्हटलेलं आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या ऐकून घेतल्या जात नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका वांगचुक यांनी घेतलेली आहे. उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. मी माझं उपोषण सुरूच ठेवणार आहे असं सोनम वांगचुक यांनी म्हटलंय. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांशी ज्या क्रूरतेनं वागलं जात आहे ते पाहून मी हा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत युवा नेत्यांना संसद भवनात जाऊन खासदारांना भेटण्याची किंवा त्यांना मला रुग्णालयामध्ये भेटण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सुरूच ठेवेन. मला आशा आहे की सरकार शिक्षण मंत्र्यांवर कारवाई करेल. तरुण आंदोलकांनी संयम आणि सहनशीलता दाखवली, त्यांचं कौतुक.